अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या स्मरणार्थ कोपरगाव शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। गुरुवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी जिल्हाध्यक्ष नितीन आवताडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच जोरदार घोषणाबाजी करत समर्थकांनी आपला उत्साह व्यक्त केला। शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तसेच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। मागील 2 दिवसांपासून विविध ठिकाणी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या शक्ती प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी खासदार वागचौरे यांच्या स्मरणार्थ ठाम भूमिका घेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच खासदारांचा निषेध करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला। फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि समर्थकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कोपरगाव शहरातील वातावरण चांगलेच तापले होते। दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाकडे नागरिकांचेही लक्ष लागले होते। खासदार उबाटा गटाचे यांनी माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी देखील या 6 खासदारांबरोबर शिंदे साहेबांबरोबर येण्याचा, शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक आणि कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिक सर्वांना मोठा आनंद झालेला आहे। भाऊसाहेब वागचौरे यांच्यामुळे पक्षाची तर ताकद केंद्रामध्ये वाढलेलीच आहे, राज्यामध्ये वाढलेली आहे, परंतु भाऊसाहेब वागचौरे साहेब हे शिंदे साहेबांबरोबर आल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील विकास कामांना देखील गती येणार आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मनामध्ये मोठा उत्साह आहे, आम्हाला आनंद झालेला आहे। म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत या ठिकाणी करत आहोत। परंतु नुकत्याच काही उबाटाच्या काही मोजक्या लोकांनी की भाऊसाहेब वागचौरेंची दिंड काढली, भाऊसाहेब वागचौरेंना फिरू देणार नाही असे काही शब्द वापरले। संजय राऊत यांनी देखील काही भडकाऊ भाषणं केली। आम्ही सर्व शिवसैनिक त्यांना सांगू इच्छितो की भाऊसाहेब वागचौरे ज्यावेळेस शिर्डीमध्ये पाऊल ठेवतील त्यावेळेस या मतदारसंघातला प्रत्येक शिवसैनिक, शिंदे साहेबांना मानणारा सर्व शिवसैनिक भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या केसाला देखील या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही हात लावू देणार नाही। जे हात लावतील त्यांना गाडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, आम्ही शिवसैनिक आहे, एवढंच आवाहन मी या निमित्ताने करतो। साहेब वागचौरे यांनी खरंच सांगितलेलं आहे, कारण खासदार म्हणून ते जरी उबाटा गटातून निवडून आले, मतदारांनी त्यांना निवडून दिलं, परंतु विरोधात असल्यामुळे जे कामं व्हायला पाहिजे तशा पद्धतीने व्हायला पाहिजे, ज्या अपेक्षेने व्हायला पाहिजे तसे कामं होत नाही। कारण वर सत्ता सगळी भाजप, शिवसेना याची असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांना पर्यायच नव्हता। शिंदे गटात येण्याशिवाय, म्हणजे आमच्या ओरिजिनल शिवसेनेत येण्याशिवाय पर्याय नव्हता। आणि आता 2 आमदार आहे कोपरगावात, आता खासदार पण आहे, पालकमंत्री पण आहे नगर जिल्ह्याचे, त्याच्यामुळे संपूर्ण सत्ताधारी गट आता इथं आपल्या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निर्माण झाला आहे। त्याच्यामुळे मतदारसंघाला विकासाचा जास्तीत जास्त चालना मिळेल। ते पण भाऊसाहेब वागचौरे आता आले, त्यांचं आम्ही सगळे शिवसैनिक मनापासून स्वागत करतो आणि कोपरगावच्या विकासाला ते भरभरून निधी आणतील आणि आपल्या कोपरगावचा विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। राहायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं काम करण्याची पद्धत जी आहे शिंदे साहेबांची, त्याच्यामुळे म्हणजे गेलं का किरकोळ जरी काम असलं तरी पटकन होतं, मोठेच कामं पाहिजे असं पण नसतं काही। त्याच्यामुळे आता खासदार भाऊसाहेब वागचौरेंचं पण काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, ते पण असे सगळ्यांना वेळ देतात, सगळ्यांची कामं करतात, वेळ पडली तर बरोबर येतात। त्याच्यामुळे आता शक्यतो कोणत्या पद्धतीची अडचण राहिली नाही। कोपरगाव शहरासाठी आता रस्ते, गटारी हे कायमस्वरूपीच आहे, पण जास्तीत जास्त युवकांसाठी म्हणजे जो रोजगार निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी आपले
मार्केट बांधलं पाहिजे, मोठमोठे हे गाळे बांधले पाहिजे, शॉपिंग सेंटर झाले पाहिजे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे आता MIDC सुद्धा इथं झाली पाहिजे, अशी MIDC ची मागणी तर आमची फार पूर्वीपासूनची आहे. आता ती होण्यास काही विलंब लागायचं कारण नाहीये आणि आता सत्ताधारी सगळे असल्यामुळे का त्यांना पण काही उत्तर द्यायचं काही म्हणजे नकार द्यायचं काही कारणच नाही. त्याच्यामुळे त्यांनी आता लवकरात लवकर कोपरगावच्या MIDC ला चालना द्यावी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि भाऊसाहेब वागचौरेच्या रूपाने पुन्हा एकदा कोपरगावचा विकास होईल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शिवसैनिकांना मी शुभेच्छा देते. आज खरोखर आनंद झालाय की आपले शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना ओरिजिनल शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे वरती सत्ता असल्यामुळे जे काही रखडलेले कामे असन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ते खासदार साहेबांमुळे ते निश्चितच पूर्ण होतील अशी मी इच्छा व्यक्त करते. कोपरगाव शहरामध्ये महिलांचा जो स्वच्छता गृहाचा जो प्रश्न आहे दिवसापासून प्रलंबित आहे, आपण या माध्यमातून त्यांना काय विनंती करणार? आम्ही त्यांना आमच्या म्हणजे या गटाकडून आम्ही त्यांना निवेदन देऊ. जिथे काही म्हणजे शौचालयाचा प्रश्न असेल तो त्यांच्या चर्चा करून आम्ही तो सोडवण्याचा नक्कीच खासदार निधी मिळून तो नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. ज्या महिलांच्या ज्या काही अडचणी असतील रोजगार असतील ते आम्ही उपलब्ध करून देऊ. आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच जे ऑपरेशन टायगर झालं 6 खासदारांचं, त्यांचे कामं होत नसल्यामुळे आणि त्यांना संजय राऊत जास्त त्रास देत असल्यामुळे ते ओरिजिनल शिवसेनेत आले आणि आज जे काही वल्गना करते त्यांच्या फिरू देणार नाही, त्यांना हे करू. आम्ही शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहे, जशाच तसे उत्तर आम्ही शिवसेना स्टाईलने देऊ. तर कोणीही पण राहू, विचार करणार नाही आम्ही. आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या पाठीमागे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेले आम्ही गंभीरपणे उभे होऊ. आणि राहिलेली कोपरगाव सुद्धा हे उभाटांचे जे राहिलेले त्यांचं बी ऑपरेशन टायगर लवकरात लवकर करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. 60व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु काल 2 दिवसापूर्वी जे 6 खासदार जे आपल्या शिंदे शिवसेनेत आले त्यांचे मी परंतु शुभेच्छा देतो त्यांना. आज जे काही उबाटाचे कार्यकर्ते आहे जे कोपरगावमध्ये सांगताय का भाऊसाहेब वागचौरे यांना आम्ही कोपरगावात कुठेही फिरून देणार नाही, परंतु माझं एक सांगतो का हे शिवसैनिक पण कमी नाही, हात लावला तर हात काढण्याची पण ताकद आमच्यामध्ये आहे हे तुम्हाला सांगतो. जय भवानी, जय शिवाजी.